मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अंतिम बजेट दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ची घोषणा केली आहे। या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये ट्रान्सफर केले आहेत। हा पैसा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील किस्तांच्या स्वरूपात मिळाला आहे। आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे, ज्यात लाभार्थी महिलांना 4500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील। परंतु या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाही। ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड नाही किंवा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न प्रमाणपत्र नाही, अशा महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाही। 2. अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला नाही अशा महिला किंवा ज्या महिलांकडे 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड, रेशन कार्ड नाही अशा महिलांना दुसरा हप्ता मिळणार नाही। 3. तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तरी पण अशा महिलांना दुसरा हप्ता मिळणार नाही। 4. तुमचे आधार कार्ड बँक खात्याला आधार सीडिंग केलेले नसेल तरी पण अशा महिलांना दुसरा हप्ता मिळणार नाही। ज्या महिलांना दुसरा हप्ता हवा असेल त्या महिलांनी वरील चुकांमध्ये सुधारणा करावी, तरच आपणास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा दुसरा हप्ता मिळेल। धन्यवाद।